अजून एक प्रश्न की आपला जो ब्लड ग्रुप असतो तो निगेटिव्ह कसं काय असतो आणि पॉझिटिव्ह कसं काय असतो? म्हणजे एखाद्या माणसाचा जो ब्लड ग्रुप आहे त्याला निगेटिव्ह कसं काय म्हणायचं? म्हणजे ए निगेटिव्ह आहे, AB निगेटिव्ह आहे, बी निगेटिव्ह आहे किंवा ओ निगेटिव्ह आहे. तर ह्या लोकांचे जे ब्लड ग्रुप असतात ते निगेटिव्ह कसं काय असतात? तर नीट लक्षात ठेवा, आपण ए अँटीजीन, बी अँटीजीन, AB अँटीजीन आणि ओ अँटीजीनच्याबद्दल माहिती करून घेतलेली आहे. जसं ए अँटीजीन असतो तसा बी अँटीजीन असतो, जसा AB अँटीजीन असतो तसा ओ अँटीजीनसुद्धा असतो. या व्यतिरिक्त अजून एक अँटीजीन असतो, त्याचं नाव आहे अँटीजीन डी. म्हणजे अँटीजीन डी ज्याच्या शरीरामध्ये आहे त्याचं ब्लड ग्रुप हे पॉझिटिव्ह राहील. म्हणजे याचा अर्थ जर एखादा पर्सन ओ पॉझिटिव्ह आहे तर याचा अर्थ त्याच्या बॉडीमध्ये अँटीजीन डी प्रेझेंट आहे. जर एखादा पर्सन आहे की ज्याच्या ब्लडमध्ये जर अँटीजीन डी प्रेझेंट नसेल, म्हणजे ॲब्सेंट आहे, अँटीजीन डी नाही आहे त्याच्या ब्लडमध्ये किंवा त्याच्या RBCच्या सरफेसच्यावरती, तर तशा कंडिशनमध्ये ह्या माणसाचं जे ब्लड ग्रुप असतं ते ओ निगेटिव्ह असतं. म्हणजे अँटीजीन डी प्रेझेंट असेल तर तो पॉझिटिव्ह आहे आणि जर नसेल तर तो निगेटिव्ह आहे. या पद्धतीने आपल्याला समजतं की ओ निगेटिव्ह आहे किंवा AB निगेटिव्ह आहे किंवा बी निगेटिव्ह आहे किंवा ए निगेटिव्ह आहे. आता हा जो अँटीजीन डी आहे त्याला RH फॅक्टर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण RH फॅक्टरचा अर्थ आहे, RH एक रायसस मंकी, म्हणजे एक मंकीचं नाव आहे. एक प्रकारचा जो मंकी आहे त्या मंकीचं नाव आहे रायसस मंकी. म्हणजे पहिल्यांदा हा जो अँटीजीन डी आहे तो त्या रायसस मंकीमध्ये शोधला गेला. तर तो इतरांमध्ये बी असतो किंवा नाही हे सुद्धा शोधण्यासाठी विचार केला गेला. म्हणजे ज्या माणसामध्ये की हा RH फॅक्टर प्रेझेंट असतो, म्हणजे अँटीजीन डी प्रेझेंट असतो, त्याचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असतं. आणि ज्याच्यामध्ये RH फॅक्टर नाही आहे, म्हणजे अँटीजीन डी ॲब्सेंट आहे, त्याचं जे ब्लड ग्रुप असतं त्याला निगेटिव्ह म्हणून डिसाईड केलं जातं.